तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर मी सार्थक आणि आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मध्ये 2 दिवस व्हिडिओ केला नाही कारण मी आजारी होतो, त्यामुळे व्हिडिओ आला नाही। तर आज आपल्या चॅनलवर व्हिडिओ येतोय। तर आजचा व्हिडिओ असा होणार आहे की अशा शेतकऱ्यांसाठी होणार आहे ज्यांच्याकडे शेती कमी आहे पण त्यांना उत्पन्न जास्त काढायचं आहे, त्या शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ होणार आहे। तर ते उत्पन्न कसं जास्त काढायचं तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी काय काय करायचं तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर। शेतकऱ्यांकडे शेती कमी आहे पण त्यांना डबल उत्पन्न काढायचे आहे, तर अशा शेतकऱ्यांसाठी आपण एक पेरणी घेऊन आलेले आहे, एक पीक घेऊन आलेले आहे। ते म्हणजे की आंतरपीक म्हणून आपण पेरणी करू शकतो की म्हणजे थोड्या शेतामध्ये 2 पिकं काढायची, जसं की तूर आणि सोयाबीन किंवा तूर आणि मूग असं पीक आपण करू शकतो। तर त्यामध्ये आपण आजच्या आंतरपिकामध्ये काय करणार आहेत, तूर आणि सोयाबीन हे दोन्हींचं एकत्र पेरणार आहोत। तर ती पेरणी कशी करायची हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि ह्याच्यामध्ये काय होतं की आपलं जे सोयाबीन आहे हे 2 महिन्यामध्ये निघून जातं, म्हणजे 1.5-2 महिन्यामध्ये निघून जातं। आणि त्यानंतर तिथून पुढे आपण तुरीची मेहनत करू शकतो, काळजी घेऊ शकतो। याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला सोयाबीनचं उत्पन्न भेटतं प्लस त्यानंतर तुरीचं पण उत्पन्न भेटून जातं। आणि काय होतं ह्यामध्ये तुम्हाला 2 उत्पन्न भेटून जाते। तर मित्रांनो, आमच्या माहेरील ज्या बायका आहेत ना त्या बायकांनी एक गट केला आहे, तो गट म्हणजे सेंद्रिय शेती गट केलेला आहे। तर ह्या गटामध्ये काय आहे तर आम्ही जी शेती करतो की आमच्या म्हणजे घरी जी पारंपरिक पिकं वगैरे होतात, जे पिकं म्हणजे जसे की ज्वारी, बाजरी, गहू वगैरे जे असे पिकं येतं किंवा बाकी फळबागा जे वगैरे आहेत ना, हे जी पिकं आम्ही करतो ना हे आम्ही हे करायची फक्त आपल्या सेंद्रिय याच्यावर करायचे, सेंद्रिय खतावर, सेंद्रिय औषधावर हे पिकं करायची। जे बाहेरचे रासायनिक औषधं आहे, खतं हे ते काहीच वापरायचं नाही। आणि हे सेंद्रिय जे शेतीला जे औषधं खतं वगैरे जे लागणार ते हे सर्व खतं वगैरे आम्ही घरी तयार करणार आहेत। तर हे खतं वगैरे कसं तयार करायचं याचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। ह्या चॅनलवर तुम्हाला भरपूर माहिती भेटणार आहे। तर हे जे खतं वगैरे आहेत हे आम्ही सगळे घरी बनवणार आहेत आणि ह्याच्यावर आम्ही शेती करणार आहेत आणि ह्याचा जो रिझल्ट आहे हा तुम्हाला मी दाखवणारच आहे। तर हे पण आम्ही याच्यात इकडं सोयाबीन आणि इकडं पण सोयाबीन आणि मध्ये तूर आहे, म्हणजे हे पहा खाली 1-2 हे सोयाबीनचे, 1 तुरीचं, परत 2 सोयाबीनचे असं म्हणून घेतले आम्ही। तर याला आंतरपीक असं म्हणतात कारण लवकर सोयाबीन हे लवकर निघून जाईल आणि त्यानंतर आपल्याला तुरीची परत मशागत वगैरे करता येईल आणि तुरीकडे लक्ष देता येईल। तर आणि इकडून पहा हे मागचे सगळ्या 5 याच्यामध्ये खत घेतलं आहे। तूर पेरताना खत हे DAP खत घेतलं आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये हे जे हिरवं दिसतं आहे तर हे सल्फर घेतलं आहे। तर हे दोन्ही खत घेतल्यामुळं तुरीला उगवण्यासाठी मदत होती आणि कीड वगैरे काही लागत नाही जास्त, आणि आपली तूर जी उगल किंवा जे सोयाबीन उगल ते तंदुरुस्त उगतं। तर असं हे खत घेतलेलं आहे। आपलं हे अवजार तिफांचं असून 2 फणांच्या मध्ये 18 इंचाचं अंतर आहे, असं आपलं अवजार आहे। तर हे 2 साईडचे जे फण आहे तर याच्यामध्ये सोयाबीन, मधलं तूर आणि इकडं परत सोयाबीन आहे। अवजार फिरून आल्यावर परत 2 सोयाबीनचे येणार, 1 तूरचे येणार, असं हे आंतरपीक होणार आहे।